जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टॉप 5 अशा टिप्स सांगणार आहे। या टिप्स तुम्ही नक्की फॉलो केले पाहिजे तुमचं चॅनल ग्रो होण्यासाठी, कारण या टिप्स माझ्या स्वतःच्या नाहीत, तर स्वतः जे यूट्यूब कंटेंट क्रिएटरसाठी हेल्पचं यूट्यूब क्रिएटर गाईड आहे त्यांनी ऑफिशियल त्यांच्या पेजवरती जे आहे ते सांगितलेलं आहे की तुम्ही कुठल्या 5 गोष्टी या 2026 मध्ये फॉलो केल्या पाहिजे जेणेकरून तुमचा यूट्यूब चॅनल लवकरात लवकर ग्रो होऊ शकतो। मित्रांनो, हे सर्व मी तुम्हाला आज सांगणार आहे। त्याआधी मित्रांनो, या व्हिडिओला लाईक नक्की करा। या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या SP टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून यूट्यूबच्या टिप्स देत असतो आणि तुम्हाला हेल्प होण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या शिकवत असतो। सो मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की कुठल्या 5 गोष्टी आहेत ज्या 5 गोष्टी आपण फॉलो केल्यानंतर आपला यूट्यूब चॅनल चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकतो आणि लवकरात लवकर चॅनल मॉनिटाइज होऊन आपलं अर्निंग चालू होऊ शकतं। तर चला मित्रांनो, आपण बघूया त्या 5 गोष्टी कोणत्या आहेत। मित्रांनो, यूट्यूब क्रिएटर इंडियाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती ही पोस्ट टाकली होती। तर यामध्ये काय सांगितलेलं बघा, यूट्यूब चॅनल को लगातार हिट बनाने के लिए 5 टिप्स। म्हणजे यूट्यूब चॅनल तुमचं चांगल्या प्रकारे ट्रेंडिंगवरती नेहमी राहण्यासाठी तुम्हाला 5 टिप्स ज्या आहेत त्या फॉलो कराव्या लागतील। आणि ह्या 5 टिप्स कोणत्या आहेत तर त्यामधील सगळ्यात पहिली टिप्स आहे मित्रांनो, बार बार यूज़ होने वाला फॉर्मेट चुने। अगर एक वीडियो बनाना मुश्किल है तो हफ्ते में बार बार बनाना और भी मुश्किल होगा। म्हणजेच काय मित्रांनो, तर बघा, बार बार यूज होने वाला फॉर्मेट चुने म्हणजे काय, तर तुम्ही एक तुमच्या कंटेंट म्हणजे तुमची जी चॅनलची कॅटेगरी आहे त्या निशमध्ये तुम्ही कुठला कंटेंट जो आहे तो रेग्युलर बनवू शकता, म्हणजे सतत त्या टॉपिकवरती तुम्ही व्हिडिओज बनवू शकता असा टॉपिक तुम्हाला जो आहे तो फाइंड करायचा आणि त्या टॉपिकवरतीच व्हिडिओज तुम्हाला बनवत राहायचे। म्हणजे काय, यूट्यूबचं म्हणणं काय की तुम्हाला जर प्रत्येक वेळी वेगवेगळे टॉपिक्स शोधावे लागत असतील तर तुम्ही रेग्युलर व्हिडिओ टाकू शकत नाही। म्हणजेच काय तर काय लिहिलेलं आहे, एक व्हिडिओ बनाना मुश्किल आहे। म्हणजे काय तर तुम्हाला एक व्हिडिओ बनवणं मुश्किल होत असेल तर तुम्ही आठवड्यातून सारखे व्हिडिओ कशा प्रकारे बनवू शकता, तर अजिबात बनवू शकत नाही। म्हणजेच काय, तुम्ही ज्या टॉपिकवरती, मी प्रत्येक वेळी हेच सांगत असतो तुम्हाला की तुम्ही ज्या टॉपिकवरती तुम्हाला चांगल्या प्रकारे नॉलेज आहे त्या टॉपिकवरती जर तुम्ही चॅनलवरती काम करत राहिला, व्हिडिओज बनवत राहिला, तर तुम्हाला कधीही प्रश्न पडत नाही की मी कुठल्या प्रकारचे व्हिडिओज बनवायला पाहिजेत। बरेच लोक असे आहेत ज्यांना प्रत्येक वेळी प्रश्न पडतो की आज माझ्याजवळ काही सुचत नाही, मी आज नाही व्हिडिओ बनवत, आणि अशामध्ये ते त्यांची कन्सिस्टन्सी ब्रेक करतात। कसं आहे मित्रांनो की तुम्हाला ज्या टॉपिकमध्ये इंटरेस्ट आहे त्या टॉपिकमध्ये जर तुम्ही व्हिडिओ बनवत राहिला किंवा ज्या टॉपिकमध्ये तुम्हाला नॉलेज आहे त्या टॉपिकचे व्हिडिओज बनवत राहिला तर तुम्हाला कधीच कशाची कमी पडणार नाही कॉन्टेंटमध्ये। ठीक आहे, म्हणजे रेग्युलर तुम्ही व्हिडिओ बनवू शकता। आणि तुम्ही जर याचं त्याचं बघून जर व्हिडिओ बनवायला चालू केले असेल तर तुम्हाला मग प्रत्येक वेळी फाइंड करावं लागते की आता त्या क्रिएटरने कुठला व्हिडिओ टाकलेला आहे, ह्या क्रिएटरने कुठला टाकलेला आहे, मी कुठला टाकला पाहिजे, हे तुम्हाला प्रत्येक वेळी सर्च करत बसावं लागतं। पण तुम्हाला जे येतंय, तुम्हाला ज्या गोष्टीचं नॉलेज आहे त्या गोष्टी जर तुम्ही अपलोड करत राहिला तर तुम्हाला कधीच प्रश्न पडणार नाही की मी कुठल्या प्रकारचे कंटेंट बनवले पाहिजेत। म्हणजेच काय, तर यात थोडक्यात असं समजून घ्या की प्रत्येक वेळी जे आहे ती यूज होणारा कंटेंट तुम्ही बनवा जेणेकरून तुम्हाला कंटेंटची कमी पडणार नाही। मित्रांनो, दुसरी गोष्ट जी आहे एकदम इम्पॉर्टंट आहे आणि मला पर्सनली ती पटलेली देखील आहे। काय सांगितलेलं आहे, शूटिंग पर खर्च करने से पहले बाकी चीज़ों पर काम करें। म्हणजेच काय, बरेच क्रिएटर काय करतात की काय नाही, माझ्या व्हिडिओची क्वालिटी चांगली नाही म्हणून मला व्ह्यूज येत नाहीत किंवा मला माझ्याकडे चांगला कॅमेरा नाही म्हणून मी चांगले व्हिडिओ बनवू शकत नाही। मित्रांनो, हे असं काही सुद्धा नसतं। कॅमेरा, मोबाईल फोन, अजिबात असं काही नाही, कारण आता मोबाईलमध्ये पण इतके जबरदस्त कॅमेरा फोन्स आहेत की तुम्ही त्यामधून देखील चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवू शकताय। मुद्दा असतो तो म्हणजे तुमचा कंटेंट चांगला पाहिजे आणि तुम्ही फक्त बाकी गोष्टींवरती खर्च करण्यापेक्षा काय सांगितलेलं आहे, व्हिडिओ के लिए इफेक्ट्स नहीं बल्कि टायटल, दमदार थंबनेल और हुक्स असली गेम चेंजर आहे। म्हणजेच काय, तर व्हिडिओमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे व्हिडिओ शूटिंग करून तोचा व्हिडिओ अपलोड करण्यापेक्षा किंवा व्हिडिओमध्ये जास्त प्रकारे हेवी एडिटिंग करण्यापेक्षा, जास्त इफेक्ट्स लावण्यापेक्षा व्हिडिओला तुम्ही जास्त फोकस कशावरती ठेवला पाहिजे, तर तुमच्या व्हिडिओचं टायटल एकदम क्लीन आणि क्लिअर असलं पाहिजे, थोडक्यात असलं पाहिजे आणि तुमच्या व्ह्यूवर्सने बघितलं त्यावरती क्लिक केलं पाहिजे। असं छोटंसं आणि एकदम अट्रॅक्टिव्ह टायटलवरती तुम्हाला काम करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर दमदार थंबनेल, म्हणजेच काय, तर थंबनेल तुमचा जितका व्हिडिओचा चांगला असेल तितकं तुमचा व्हिडिओ जास्त लोकांसमोर जातो आणि जास्त लोक तुमच्या व्हिडिओवरती बघण्यासाठी येतात। आणि तिसरी गोष्ट सांगितलेली आहे, हुक्स असली गेम चेंजर आहे। म्हणजे काय, तर व्हिडिओमध्ये तुम्ही हुक्स वापरल्या पाहिजेत, तुमच्या व्हिडिओवरती लोकांना तुम्ही अडकवून ठेवलं पाहिजे आणि त्यामुळे तुमच्या व्हिडिओचा ॲव्हरेज वॉच ड्युरेशन म्हणजे व्हिडिओ रिटेन्शन तुमचं वाढतं आणि वॉच टाईम जितकं तुमच्या व्हिडिओवरती चांगलं येईल तितका तुमचा व्हिडिओ यूट्यूब जास्त लोकांसमोर पुश करतं। म्हणजेच काय, तर तुमच्या व्हिडिओचं टायटल, थंबनेल आणि व्हिडिओचं ॲव्हरेज वॉच ड्युरेशन हे खूप महत्त्वाचं आहे।
हे जर तुमच्या व्हिडिओमध्ये असेल तर तुमचा व्हिडिओ नक्की व्हायरल होणार आहे. त्याचबरोबर तिसरी टिप्स सांगितलेली ते म्हणजे अर्निंग रिलेटेड आहे. तर इन्कम का लेवल अप करे म्हणजे काय, तर तुमचा इन्कम तुम्ही कशा प्रकारे यूट्यूबवरती आणखीन जास्त वाढवू शकता. तर यूट्यूब चॅनल में मेंबरशिप म्हणजे तुमच्या चॅनलची तुम्ही मेंबरशिप चालू करू शकता. चॅनलवरती शॉपिंग फीचर असेल, शॉपिंग फीचर वाढवू शकता. आणि मॉनिटायझेशन टूल म्हणजे काय, तर तुमचं चॅनल ज्यावेळी मॉनिटाईज असतो त्यावेळी तुम्हाला चॅनलची मेंबरशिप ऑन करण्याचा ऑप्शन येतो. चॅनलवरती तुम्हाला प्रोडक्ट टॅग करण्याचा ऑप्शन येतो, म्हणजे शॉपिंग फीचर जो आहे तो शॉपिंग फीचर येतो. आणि मॉनिटायझेशनला ॲडव्हर्टाईज वगैरे ऑन करू शकते. यामधून तुमचं जे आहे ते इन्कम तुम्ही वाढवू शकता. म्हणजे फक्त गुगलच्या ॲडव्हर्टाईजवरतीच डिपेंड राहू नका, तर शॉपिंग जे आहे ते शॉपिंगवरती काम करा. शॉपिंगचे प्रोडक्ट टॅग करत चला व्हिडिओमध्ये. त्याचबरोबर चॅनलची मेंबरशिप ऑन करा. आणि मेंबरशिप फक्त ऑन केली म्हणजे तुमच्याकडे लोक येणार आहेत का, तर नाही. तर त्या मेंबरशिप घेणाऱ्या लोकांना तुम्ही काय काय फायदा देणार आहात ते देखील सांगा. त्याचबरोबर आणखीन काय सांगितलेलं आहे, मॉनिटायझेशन टूल्स म्हणजे लाईव्ह जात असाल तर सुपर चॅट, सुपर स्टिकर किंवा व्हिडिओला सुपर थँक्स, ह्या सगळ्या गोष्टी ऑन ठेवा, जेणेकरून तुमचं अर्निंग जे आहे ते मल्टिपल सोर्सने जनरेट होईल आणि तुमचा इन्कम सोर्स वाढेल. चौथी गोष्ट सांगितलेली आहे आणि ही सगळ्यात महत्त्वाची आहे मित्रांनो, की ऑडियन्स के सिग्नल समजे. म्हणजे काय, तर तुमचं ऑडियन्स तुम्हाला काय सांगत आहे, हे तुमच्या ऑडियन्सचा सिग्नल काय आहे तो नेमका समजून घ्या, तरच तुम्ही चांगल्या प्रकारे व्ह्यूज आणू शकता. म्हणजे काय, तर तुमच्या जे ऑडियन्स तुमच्याकडे आहे, तुमचे सबस्क्रायबर्स जे आहेत ते तुमचा व्हिडिओ जर त्यांनी पूर्ण बघितला तर तुमचा व्हिडिओ नॉन सबस्क्रायबर लोकांपर्यंत यूट्यूब पाठवतं. मग जर तुमच्या सबस्क्रायबर लोकांनी तुमचा व्हिडिओ बघितला नाही तर व्हिडिओ पुढे जाणारच नाही. म्हणजे काय, तर तुमचे सबस्क्रायबर काय डिमांड करत आहेत हे बघा. काय सांगितलेलं, वॉच टाइम और कमेंट्स बताते हैं अगला व्हिडिओ क्या बनाना चाहिए. म्हणजे काय, तुमच्या व्हिडिओला एखाद्याचा चांगलं वॉच टाइम येत असेल तर लोकांना तो व्हिडिओ आवडतोय. म्हणजेच काय, तर लोकांना त्या रिलेटेड व्हिडिओ बघायला आवडतात. आणि कमेंट्स वाचा. कमेंट्समध्ये लोक तुम्हाला सांगतात की आम्हाला या टॉपिकचे व्हिडिओ बघायला आवडतील, त्या टॉपिकचे व्हिडिओ बनवा. तर तुम्ही त्या रिलेटेड तुमच्या ऑडियन्सचं जोपर्यंत तुम्ही ऐकणार नाही, तुमच्या ऑडियन्सचा सिग्नल तुम्ही जोपर्यंत समजून घेणार नाही, तोपर्यंत तुमच्या चॅनलवरती चांगले व्ह्यूज येणार नाहीत. त्यामुळे तुमचं ऑडियन्स नेमकं काय डिमांड करते त्यावरती तुम्ही जर चांगले व्हिडिओज बनवले तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आणि सगळ्यात लास्टची पाचवी टिप्स आहे, अत्यंत महत्त्वाची आहे मित्रांनो. ती काय सांगितलेलं, तर सिस्टम पर भरोसा करे, मोटिवेशन पर नाही. म्हणजे काय, आता माझ्यासारखे बरेच लोक तुम्हाला सांगतील की असे व्हिडिओ बनवा, तसे बनवा, पण तुम्ही तुमच्या सिस्टमवरती जास्त डिपेंड राहायला पाहिजे. म्हणजे माझ्यासारख्या लोकांचं काम आहे की तुम्हाला मोटिवेट करणं, तुम्हाला योग्य प्रकारे मार्ग दाखवणं काम करण्यासाठी. पण तुमची सिस्टम तुम्ही व्यवस्थित डेव्हलप केली आहे का, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला नेहमी सांगेल की तुम्ही कन्सिस्टन्सीने रेग्युलर व्हिडिओज अपलोड करा, डेली व्हिडिओ अपलोड करा. पण मित्रांनो पुढं काय सांगितलेलं बघा, कन्सिस्टन्सी प्रेशर से नाही एक सही स्ट्रक्चर से आती है. म्हणजे काय, तुम्ही कन्सिस्टन्सीने व्हिडिओ बनवायचं ठरवलेलं असेल तर तुम्ही तुमच्या स्वतःवरती प्रेशर ठेवू नका की हां मला दररोज एक व्हिडिओ टाकायचा आहे, मग तो मी कसाही टाकेन. अजिबात नाही. तुम्ही तुमची सिस्टम बनवा की हां मला या टॉपिकने, या सिरीजने व्हिडिओज बनवायचे आहेत. तुम्ही आधी स्ट्रक्चर बनवा तुमचं की तुम्हाला ह्या 30 दिवसामध्ये हे 30 व्हिडिओज बनवायचे आहेत आणि अशा प्रकारचे बनवायचे आहेत. जेव्हा तुमच्याकडे सिस्टम रेडी असते त्यावेळी तुम्हाला प्रश्न पडत नाही की हां मला आज कसला व्हिडिओ बनवला पाहिजे, काय बनवलं पाहिजे. तुमच्याकडे सिस्टम तयार असेल तर तुम्ही त्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवून ठेवाल, एडिट करून तो योग्य वेळेला रेग्युलर अपलोड कराल. म्हणजे काय, तर तुम्ही उद्या व्हिडिओ टाकायचा आहे म्हणजे आज कसा व्हिडिओ बनवून मी अपलोड करून ठेवतो असं नाही. तर मला उद्या व्हिडिओ टाकायचा आहे तर मी त्यासाठी चांगल्या प्रकारे तयारी करेन, व्हिडिओ एडिट करेन, अपलोड करेन आणि नंतर मला चांगल्या प्रकारे व्ह्यूज येतील. म्हणजे कन्सिस्टन्सी तर रेग्युलर असायलाच पाहिजे. पण मित्रांनो त्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे तुमची सिस्टम जनरेट करा. तुम्ही त्यामध्ये टॉपिक चांगल्या प्रकारे निवडा. त्याचबरोबर टायटल टॅग, डिस्क्रिप्शन ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही व्यवस्थित व्हिडिओचे SEO करून जर व्हिडिओ अपलोड केले तर निश्चितच जे आहे ते चांगल्या प्रकारे तुम्हाला फायदा होणार आहे. बाकी तुम्हाला यूट्यूबबद्दल आणखीन जास्त शिकायचं असेल अगदी डिटेल्समध्ये तर आपला प्रो यूट्यूबर कोर्स आहे ज्यावरती आता लवकरच डिस्काउंट होणार आहे चालू. तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचे काय इश्यू असतील मला कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.